तर नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत कोर्ले गावात। तर कोर्ले गाव हे डोंगराच्या माथ्यावर बसलेले आहे आणि तालुका देवगडमध्ये आलेले आहे। तर आपण आज कोर्ले गावात येण्याचं कारण एकच आहे, तर आपण आलो आहोत ब्रह्मदेवाच्या मंदिरात। तर माझी फॅमिली बघा मंदिरात प्रवेश करत आहे, आपण पण आता सोबत जाऊया त्यांच्या। चला आपण बघूया ब्रह्मदेवाचे मंदिर। बघू शकता मित्रांनो, ब्रह्मदेवाच्या मंदिराची ही एंट्री आहे। आपण प्रवेश करूया मंदिरात। मित्रांनो, हे ब्रह्मदेवाच्या मंदिरात आपण प्रवेश करत आहोत पूर्ण फॅमिली सोबत। पाहू शकता आपण ब्रह्मदेवाच्या मंदिरात आता आलेलो आहोत। आपण वरती जाऊन बघूया। मंदिरात स्वच्छता एकदम व्यवस्थित आहे। बघू शकता किती भली मोठी जागा आहे आतमध्ये। डोंगर माथ्यावर बसलेले ब्रह्मदेवाचे मंदिर। मंदिरात प्रवेश करताच बघू शकतो किती भली मोठी जागा आहे। भक्तांना बसण्यासाठी हवेशीर अशी मोकळी जागा देखील आहे। ब्रह्मदेवा मंदिरच्या ना साईडने आम्ही वरती आलेलो आहोत। तर वरती तुम्ही व्ह्यू बघू शकता, मी आणि सूरज आहोत।
इथून घुमट दिसतोय बघा ब्रह्मदेवाच्या मंदिराचा. तर मित्रांनो, वरून तुम्ही बघू शकता ब्रह्मदेवाची मंदिर. आपण परत खाली जाऊ. बघा, मोठी पाण्याची टाकी देखील इथे आहे, म्हणजे पाण्याची व्यवस्था देखील चांगल्यारीत्या केलेली आहे. मित्रांनो, ब्रह्मदेवाच्या मंदिरच्या शेजारी लगत बाथरूमची व्यवस्था देखील छानरित्या केलेली आहे, पाहू शकता. आपण जास्त पुढे न जातो. ब्रह्मदेवाच्या मंदिराबद्दल सांगण्याचं झालं ना, तर आपल्या भारतात 2च ब्रह्मदेवाची मंदिरं आहेत. एक म्हणजे राजस्थानमध्ये पुष्कर येते, तर दुसरी देवगड तालुक्यात कोर्ले येते, म्हणजे या ठिकाणी जिथे आपण आता आलो आहोत. 30-40 वर्षापूर्वी ना, या काही दानशूर भक्तांनी मंदिर बांधायला सुरुवात केली होती. लाकडी बांधकाम असल्यामुळे ना, त्यावर वाळवी चढली मित्रांनो. पण भक्तांची रांगा व तसेच भक्तांची गर्दी ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तर गावकऱ्यांनी विचार केला की आपण मंदिराचे नूतनीकरण पुन्हा करूया. तर तुम्ही ते नूतनीकरण बघू शकता. देवाचा गाभा जो होता तो तसाच ठेवून चारी बाजूने चौरसरित्या भक्तांसाठी बसण्यासाठी जागा देखील केली. तुम्ही पाहू शकता किती मोठी जागा आहे. तर मित्रांनो, ही कोर्ले गावात ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, ते आपण केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण ब्रह्मदेवाचे मंदिर बघितले. हा लॉग आपण इतकाच ठेवत आहे. तर भेटू आपण दुसऱ्या लॉगमध्ये. तर लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय. तर मित्रांनो, पाहू शकता हा रोड तराळे मार्गातून म्हणजेच फणस गावातून आलेला आहे आणि असा ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे गेला आहे. आणि हाच रोड कोर्ले मार्गे आलेला आहे, म्हणजे खारेपाटण कोरला. आणि इथून आपण ब्रह्मदेवाच्या मंदिरात जातो. आणि जर तुम्ही तराळ्या मार्गे येत असाल किंवा देवगड मार्गे, तर तुम्ही या मार्गे येणार असे आणि असं ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे जाणार. तर मित्रांनो, ब्रह्मदेवाकडे जाण्यासाठी खारेपाटणवरून अवघ्या 12 किलोमीटरचं अंतर आहे. तर तुम्ही खारेपाटणवरून येत असाल तर 12 किलोमीटर तुम्हाला या मागच्या रोडने तुम्ही येऊ शकता. आणि असे सरळ तुम्ही ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे जाल. आणि जर तुम्ही देवगड मार्गे येत असाल तर मित्रांनो, तुम्हाला या रोडवरून यावं लागेल आणि इथे तुम्ही राईट मारून ब्रह्मदेवाच्या मंदिराकडे जाणार.